कसं तरी होतंय. धनु, होणारच की ग. अगं लगीन म्हणजे प्रत्येक पोरीचं स्वप्न असते आणि ते असं खरं व्हायला लागलं ना की पोटात फुलपाखरं उडतात, गुदगुल्या होतात. बघ ना, साखरपुडा, मेहंदी, हळद, उठणं, साड्या, नथ, जोडव्या, मंगळसूत्र, काय घेऊ काय नको असं होते. किती तयारी करायची असते ना. होणारच. ए पप्पे, अगं आवर घाल जरा तुझ्या गाडीला. माझ्या पोटात ना कावळे उडतायत, कावळे. फुलपाखरं कुठे उडवती? मला भूक लागली. तुला मसाले भाताचा वास येत नाही का ग? मसाले भात, मसाले भात, मसाले. अगं कसलीस ग तू? तू खाण्याशिवाय दुसरा कुठला विचार करू शकत नाही का ग? अगं आज तुझा साखरपुडा आहे ना. पप्पे, आता देवानं माझी सिस्टीमच अशी बनवली, त्याला मी काय करू? मला ना लय काहीतरी खावंसं वाटतंय. आत्ताच्या आत्ता मी काही खाल्लं नाही ना, तर माझं काय खरं नाही. मसाले भात, मसाले भात. नाही, थांब 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 थांब, एक मिनिट थांब. ही धर, ही खा आणि गप्प बस. पप्पे, तुझी पप्पी घ्यायची वाटते. थँक्यू, थँक्यू. चला, मला जरा बोलायचं आहे. काय झालं पाहू? तुम्हाला जी पिशवी दिली होती ती तुम्ही नक्की कुठे ठेवली होती? तिथं बाहेर देवी ठेवली होती का? ही बघा, ही मोकळाच बॉक्स आहे, ह्यात अंगठीच नाही. काय? कसं शक्य आहे हे? हा, आणि ही अंगठीची पिशवीत कोणी ठेवली? हा, मला काय सपान पडलंय वे? हा, अंगठी चोरीला जाईल ती. मला सांगा, तुम्ही खरंच हा बॉक्स पिशवीत ठेवला होता ना? आणि नक्की अंगठी होती ना यामध्ये? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही खोटं बोलतोय? आम्ही अंगठी आणलीच नव्हती. हो तसं नाही पाहुणं. एक काम करू, आपण बाहेर सगळ्यांना विचारू. चल चल. सूर्या, अरे असं कसं सगळ्यांना विचारणार? बरं, त्यांची चौकशी म्हणजे त्यांच्यावर आरोप केल्यासारखं नाही का होणार? आणि आपलीच माणसं आहेत रे सगळी. मला तरी काही हे बरोबर वाटत नाहीये. अहो पाहुणं, मला काय सूचना झाले? अशो अशुभ संकेत तर नाही ना? अहो पाहुणं, तसं काही विचार आणू नका मनात. तसं काही नाही. दादा, पण आता आपण काय करायचं? हे जे काही घडलंय त्याचा डॅडी कसा फायदा करून घेतील हे काही सांगता येत नाही. आता वेळ वाया घालून चालणार नाही. मलाच काहीतरी करावं लागेल. आपल्याला बाहेर सगळ्यांना विचारायलाच लागेल. आपण जाऊया. चल. थांबा, मला हे असं विचारणं काही बरोबर वाटत नाहीये आणि मुहूर्त चुकूनही चालणार नाहीये. सूर्या, ही अंगठी घे आणि ही घाला धनुला. आणि यांनी आणलेल्या अंगठीचा आपण नंतर बघूयात. तुळजाभ, पण ही सूर्या, हे घर माझं आहे, त्यामुळे माझ्या प्रत्येक गोष्टीवर या घराचा सुद्धा अधिकार आहे. काका, तुम्ही जा ही अंगठी घेऊन. तुळजाभ, तुझं आभार कसं म्हणू तेच कळणं झाले मला. एक काम कर, मानूच नकोस.
ते जास्त आवडेल मला. दादा पण ही अंगठीशी गेलीच कशी? राजू ते आपण नंतर बघू काय ते. आता आपण बाहेर झालं पाहिजे, सगळी वाट बघतील आपली. चल चल. चला अंगठ्या घाला एकमेकांना. अहो बाहेर जरा हळू की. साखरपुडा संपन्न झाला.